Yes. नाही सर. नाही सर. Just wait. Now. हा सर आहे. ठीक है. Just wait. Jupyter open होता है. Just a moment. ओके. सो लेट्स स्टार्ट. या अगोदर आपण ना नंपाय पूर्णपणे कव्हर केलं आहे. जे काय झालं आहे ते आय थिंक टोटल 5 to 6 पार्ट्समध्ये, त्यामध्ये नंपाय कम्प्लिटली कव्हर होते. ओके. सो आज आहे तो नवीन पोर्शन चालू होतं आहे पांडाच. या अगोदर बेसिक आय थिंक जस्ट म्हणजे पांडाचं फुल फॉर्म किंवा पांडा काय हे सांगितलं होतं, पण एवढं डीप डाईव्ह या अगोदर कधी गेलं नव्हतं. सो वी आर स्टार्टिंग टुडे पांडा, जे की सगळ्यात महत्त्वाचं आहे इंटरव्ह्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आणि प्लस तुमच्या ना पूर्ण डेटा सायन्स करिअरमध्ये. ओके. सो दॅट इज अ रिझन की प्लीज बी अटेंटिव्ह. ओके. लेट स्टार्ट. पांडाच. सो बेसिकली आपण माहीत होतं की जर नंपायमध्ये तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला ना इम्पोर्ट नंपाय ॲज एन पी करायची गरज आहे, राईट. ओके. सो रिझन इज दॅट की इन्स्टॉलेशन तर माहीत आहे, पीप इन्स्टॉल नंपाय. सेम पांडाजमध्ये पांडा इम्पोर्ट करायचं असेल तर इम्पोर्ट पांडाज ॲज पी डी करावं लागेल. आणि हे इम्पोर्टसाठी झालं, जर इन्स्टॉल करायचं असेल तर पीप इन्स्टॉल पांडाज. सिम्पल आहे. सो जर लॉग इन जर असेल डेस्कटॉपवरती तर हे जरी कमांड रन केलं किंवा इन्स्टॉल केलं तरी पांडाज इन्स्टॉल होऊन जाईल. ओके. सो आफ्टर दॅट पायथनचं फुल फॉर्म. पायथन इज नथिंग बट किंवा पायथनचं दुसरं नाव पांडाज. सॉरी, इट्स माय मिस्टेक. सो पांडाजलाच पायथन डेटा ॲनालिसिस पण म्हणतात किंवा पॅनल द डेटा असं पण म्हणतात. ओके. इथपर्यंत काय डाऊट? नो सर. नो सर. देन नेक्स्ट आता या पांडाज लायब्ररीबद्दल पाहू. सो बेसिकली पांडाज इज अ पायथन लायब्ररी यूज्ड फॉर द वर्किंग विथ द डेटा सेट. पांडाज एक पायथन लायब्ररी आहे, ती ना डेटा सेटसोबत काम करत असताना किंवा काम करण्यासाठी यूज करतात. टू अनालाइज, टू क्लीन, टू एक्सप्लोर अँड मॅनिप्युलेट द डेटा. बेसिकली पायथनचा यूज कशासाठी करतात? डेटा मॅनिप्युलेशनसाठी, डेटा क्लीन करण्यासाठी आणि ॲनालाइज करण्यासाठी. देन इट कॅन क्लीन अ मेसी डेटा सेट इन टू मेक इट मोर रिडेबल अँड रिलेवंट. जो काही एकदम कॉम्प्लिकेटेड किंवा मेसी डेटा सेट आहे त्या डेटा सेटला रिडेबल फॉर्ममध्ये किंवा रिलेवंट फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं काम पांडा करतो. ओके. क्लिअर अप टू दिस पार्ट थेरॉटिकल? येस सर. येस सर. नाव कमिंग टू द नेक्स्ट पार्ट. सी बेसिकली 2 डेटा स्ट्रक्चर आहे पांडाजमध्ये. फर्स्ट डेटा फ्रेम आणि सेकंड आहे सिरीज. ओके. सो ऑलवेज रिमेंबर in data frame we have 2 dimensions. First one is row and second one is column. Okay. And when I say it's series, we have only one dimension and that is nothing but the column. So that is basically different based on the data frame and series. Just as already discussed, data frame मध्ये 2 डायमेन्शन्स, रो आणि कॉलम, आणि सिरीजमध्ये फक्त एक डायमेन्शन असेल जे की नथिंग बट द कॉलम. इम्पॉर्टंट डिफरन्स आहे, मे बी इंटरव्ह्यू विचारेल तर जस्ट बी प्रिपेअर्ड विथ द सेम आन्सर. यूज केसेस जे काय पांडाज लायब्ररी आहे ना
या लायब्ररीचा यूज कुठं आणि कशासाठी केला जातो. फर्स्ट, इट इज यूज टू क्रिएट डेटा फ्रेम. जे काही पांडाज आहे याचा यूज ना डेटा फ्रेम क्रिएट करण्यासाठी पण केला जातो. इट इज स्टोरी डेटा. ओके, रो आणि कॉलम जे ऑलरेडी म्हटलं. इट कंटेन्स द रो अँड कॉलम. Then those are now mutable, means we can add, delete or the update. First use case. Second, we can read CSV and Excel. CSV चा full form माहिती आहे कोणाला? Comma separated values. Okay. Second, which is more secure, Excel or CSV? Don't go for Google search or ChatGPT. कोणी सांगेल? एनीवन? हाय माहिती सर. ठीक आहे. मोस्ट सिक्युअर इज CSV. ठीक आहे, नंतर सांगेल का. देन EDA, एक्सप्लोरेटिव्ह डेटा अनालिसिस करण्यासाठी. either it is a project of machine learning or like NLP, any other project. To do the pre-processing of the data, we'll always go with the pandas. ओके, त्याला EDA म्हणतात, डेटा प्री प्रोसेसिंग, एक्सप्लोरेटिव्ह डेटा अनालिसिस. देन फॉर डेटा क्लिनिंग पर्पज, डेटा अनालिसिस, डेटा मॅनिपुलेशन पर्पज अँड मेनी मोर ऑपरेशन्स which we perform on column or complete data frame, that the pandas is important or necessary in such a scenarios. Then data cleansing, fourth. आणि डेटा जे काय क्लीन करतो आपण विदाउट एनी लॉस. ओके, विदाउट एनी लॉस म्हणजे डेटा ना डिलीट नाही करायचा, ड्रॉप नाही करायचा अनटिल अँड अनलेस वर्स्ट सिनारिओ किंवा तशी यूज केस येत नाही किंवा तशा एकदम एक्स्ट्रीम कंडिशनला येत नाही तोपर्यंत डेटा डिलीट आणि ड्रॉप करत नाही. लक्षात घ्या. इवन दो तुम्ही जर पीपल इन फ्युचर जर कॉर्पोरेटमध्ये वर्क कराल तर त्यावेळेस जरी डेटा डिलीट किंवा जर रिमूव्ह करत असाल ना तर एक वेळेस ना तुमच्या सिनियरशी किंवा मग तुमच्या डोमेन एक्सपर्टसोबत कन्सल्ट करा आणि मगच ना असे कांड करायला जा. ओके, मला डेटा आणि डेटाबेस कधीच उडवायला जाऊ नका, आत्ता पण सांगतो. ओके, कारण इट कॅन क्रिएट ह्यूज कांड इन इंडस्ट्री. जर असे जर तुम्ही काम करत असाल, जर मनात आलं तर डेटा उडवतोय असं नाही. ओके, मनात आलं जसं गॅलरी तरी फोटो उडवतात तशातला हा प्रकार नाही. ओके, हा कॉर्पोरेटमध्ये आलेला डेटा आहे जो क्लायंटचा पण असू शकतो किंवा इन हाऊस डेटा असू शकतो जो की एकदम ना इम्पॉर्टंट आहे. असं म्हणतात डेटा इज फ्यूल. सो सेम थिंग हे ना लाईक सध्या तसं पाहिलं ना तर सगळं ना पूर्ण डेटावरती चाललं आहे. यू कॅन टेक एनी सोशल मीडिया एक्झाम्पल. बेस्ट एक्झाम्पल युअर यूट्यूब रिकमेंडेशन. ओके, एखादं कंटेंट जर हॉरर सर्च करत असाल तर नेक्स्ट रिकमेंडेशनमध्ये पण हॉररच कंटेंट आहे. ओके, सो हाऊ दिस पॉसिबल. तुमचा जो काय प्रिव्हियस हिस्ट्री होता, जे काय तुमचा वॉइस हिस्ट्री होता, तो एक प्रकारचा डेटाच आहे. तो ॲनालाइज केला जातो आणि त्याप्रकारे तुमच्या ना फीडमध्ये ते कंटेंट दिलं जातं आहे. कोराचं असेल ते पण लाईक ब्लॉग रिडिंग आहे ॲप, त्यामध्ये पण तेच फॉलो केलं जातं आहे. थर्ड थिंग देन युअर नेटफ्लिक्स और बाकी जे काही अमेझॉन प्राईम वगैरे आहेत, हॉटस्टार, ते पण याच गोष्टी फॉलो करतात. तुम्हाला जे काही कंटेंट आहे ना जे तुमच्या इंटरेस्ट रिलेटेड रिकमेंड करतात. ओके, सो एव्हरीथिंग रन्स ऑन द डेटा. हे झालं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स किंवा OTT प्लॅटफॉर्म. अपार्ट फ्रॉम दिस तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट जे यूज करत असाल, ई-कॉमर्स शॉपिंग ॲप. ओके, सो त्या केसमध्ये पण तुमचा ना डेटा, तुमचं प्रिव्हियस शॉपिंग हिस्ट्री किंवा जर तुम्ही पाहिलं असेल तर फ्रिक्वेंटली बाय धिस किंवा हे जे काही प्रोडक्ट ऑर्डर केलेत ना तशाच प्रकारचे प्रोडक्ट लाईक सिमिलर यूजर ऑल्सो बाय धिस पाहिलं असेल तर अशा गोष्टी आढळून तुम्ही पाहतात का नाही, बट अशा गोष्टी ॲपमध्ये पाहायला मिळतील की फ्रिक्वेंटली ब्रॉड टुगेदर किंवा मग सिमिलर यूजरनं जर तेच जर प्रोडक्ट जर सोबत मागवलं असेल ना तर त्या केसमध्ये ते पण रिकमेंड करतात. ते नंतर अपसेलिंग, डाऊनसेलिंग अशा गोष्टी पण चालतात. सो वेर यू गो ऑलवेज यू डील विथ द डेटा. ओके, तुमच्या मोबाईलमधला सिम्पल हँडसेट असेल, इट्स ऑल्सो क्रिएट अँड इट्स ऑल्सो सोर्स टू जनरेट अ ह्यूज डेटा. तुमचा जो PC आहे, लॅपटॉप आहे, इट ऑल्सो क्रिएट अ ह्यूज डेटा ऑन सोशल मीडिया. ओके, सो बाकी बिकॉज त्याला तुम्ही इंटरनेट कनेक्ट करता आणि पुढे जे काय करायचं ते करतात. सो दॅट इज द रिझन दॅट एव्हरीथिंग रन्स ऑन द डेटा. जसे टू व्हीलर, फोर व्हीलर जशा फ्युल्सवरती रन होतात ना तसंच ना इफ वी नीड टू ड्राईव्ह द वर्ल्ड वी नीड अ डेटा ॲज फ्यूल. सिम्पल. सो त्याच डेटासोबत डील कसं करायचं हे पाहत आहोत. ओके, आणि असं आय थिंक हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूचं स्टेटमेंट आहे. डेटा सायन्सचा जो जॉब आहे किंवा डेटा येस इट्स
जॉब ऑफ डेटा सायंटिस्ट और जॉब इन डेटा सायन्स डोमेन इज 6 years जॉब ऑफ 21st century. ते माझे वर्ड्स नाहीत, हे हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूचे वर्ड्स आहे. ओके. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, गार्टनर बिझनेस आय थिंक गार्टनरचं एक सर्वे आहे किंवा एक त्यांचं हे एक ॲनालिसिस आहे जे की सध्या हे झालेलं आहे, पब्लिश झाले असं म्हटलं तरी चालेल, की 2025पर्यंत ना 30% आय टीमध्ये येणारे प्रोजेक्ट जेन AI वरती येणार आहेत. इट्स अगेन पार्ट ऑफ डेटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो मेक शुअर दॅट वी विल ऑल्सो गो ना डीप डाईव्ह इन टू द सेम डोमेन ऑफ AI. ठीक आहे. यू कॅन ऑल्सो सर्च, जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी लिंक पण शेअर करतो. सो दॅट इज अ ह्यूज स्कोप ऑफ अपकमिंग फ्यू इयर्स अबाउट द AI. बट सी, मरण हा शब्द AI नाही, कारण आज एक टेक्नॉलॉजी असेल ना, दुसरी टेक्नॉलॉजी ॲड होईल, त्यानंतर नेक्स्ट टेक्नॉलॉजी येत राहील. सो यू नीड टू अपग्रेड. तुम्ही जर त्यात जर विचारात असाल ना की नाही आज मी हे शिकलो आणि इथं स्टक राहील, नथिंग. ओके. आज SQL येते ना तर उद्या NoSQL शिकलं पाहिजे, मॉंगोला स्विच करा. जर तुम्ही डेटाबेस शिकलात तर क्लाउडला स्विच करा. म्हणजे स्विच करा याचा अर्थ असा नाही की प्रोफाईल स्विच करा. इट्स अप टू युअर ओन इंटरेस्ट, बट ऑलवेज ट्राय टू इन्क्रीज द वेट ऑफ युअर रेझ्युमे. तुमच्या रेझ्युमचं वेट इन्क्रीज करा, तुमचं प्रोफाईल स्ट्रॉंग बनवा. जर असं असेल तर तुम्ही कधीच ना पडून राहणार नाहीत मार्केटमध्ये. अदरवाईज देअर thousands ऑफ स्टुडंट हू आर वेटिंग फॉर द जॉब ऑपॉर्च्युनिटी. सो you don't need to standing in a queue if you have the skills and the talent. But if you don't have any skill or the talent, then definitely you need to wait in a queue. Okay, come here and use cases. So fourth was data cleaning. We are cleaning data by in a proper way or in a proper manner without doing any data loss. Data loss in terms of like might be there are some missing values, might be there are some outliers. So यासोबत डील करण्यासाठी आपल्याकडे प्रॉपर मेथड्स आणि टेक्निक्स आहेत, आपण त्या पुढे पाहू. पण काही यूज केसेस आहेत पांडाच्या. ओके. देन टॉकिंग अबाउट नेक्स्ट यूज केस, इट्स नथिंग बट दी एनकोडिंग. सो बेसिकली देर आर ओके, हे तर सगळ्यांना माहिती असेल, मशीन डझंट अंडरस्टँड द टेक्स्ट. ओके. जे काय तुम्ही GPTला वगैरे इनपुट देता दॅट इज समथिंग डिफरंट. ओके. ते तुम्हाला वाटते मशीन टेक्स्ट अंडरस्टँड करते, बट नथिंग. त्याच्या बॅकएंडचं इंजिन, त्याच्या बॅकएंडचे अल्गोरिदम, त्याच्या बॅकएंडचं लॉजिक पूर्णपणे वेगळं आहे. सो मशीन डिडंट अंडरस्टँड एनी टेक्स्ट. ओके. दे जस्ट अंडरस्टँड द नंबर्स 0101. ओके. सो मशीनला हे कळत नाही टेक्स्ट वगैरे. आता कोणीतरी महामूर्ख म्हणेल की मशीन टेक्स्ट समजते, कारण मी जर गुगल सर्चला जर XYZ सर्च करत असेल तर रिझल्ट तसे भेटतात. येस, दॅट इज समथिंग डिफरंट. ते तू पाहतोय, बॅकएंडला काय होतं हे तुला पण माहीत नाही. जे डिझाईन केलं त्याला माहिती आहे बॅकएंडला काय होतं आहे. ओके. सो असं नाही की मशीन टेक्स्ट समजते, मशीन जस्ट ओनली रीड द नंबर्स और ओनली अंडरस्टँड द नंबर. दॅट्स वाय वी नीड टू जस्ट पास द नंबर्स टू द मशीन. आणि आपण तेच करतो एन्कोडिंगमध्ये. वी आर जस्ट कन्वर्टिंग द टेक्स्ट डेटा into numerical data in case of encoding. Okay, so that is the reason. यामध्ये दोन मेथड्स आहेत एन्कोडिंगसाठी. फर्स्ट आहे वन हॉट एन्कोडिंग आणि सेकंड आहे लेबल एन्कोडिंग. आपण पाहूत पुढे ज्यावेळेस तुमचे ना यावरती एक काम चालू होते त्यावेळेस पाहूत पांडाजमध्ये किंवा डेटा फ्रेमवरती. देन आहे फीचर सिलेक्शन. सो बेसिकली फीचर सिलेक्शनमध्ये जे काय अनवॉन्टेड फीचर्स आहेत ते डिलीट केले जातात आणि जे काही इम्पॉर्टंट फीचर आहेत ते फक्त आणि फक्त ठेवले जातात. यामध्ये पण डोमेन एक्सपर्ट किंवा सिनियरशी कन्सल्ट करून असे काम करा. नो नीड टू डिरेक्टली ड्रॉप द फीचर्स. just one time consult with the domain expert or the senior, and then you can go for delete. Then join multiple table. That is something different. It's also related to Panda. Multiple tables असतील तर त्यांना जॉईन करण्यासाठी पण पांडाचा यूज करतो. ओके. देन CSV फाईल. सो बेसिकली CSV फाईल पण तुम्हाला पांडाचा यूज करून रीड करता येते. सो कशी रीड करतात पहा. सो CSV इज नथिंग बट कॉमा सेपरेटेड फाईल आणि ही फक्त आणि फक्त सिंगल फाईल आहे. सिंगल फाईल म्हणजे काय, जे फक्त तुम्हाला एक फ्रंट पेज दिसेल ना तीच असेल, त्यामध्ये दुसरी सबशीट नसेल साईडला. आठवते काय, इमॅजिन होते की नाही? हो सर. कोणाला इमॅजिन होत नाही सांगा. मी सांगतो मग इथं स्क्रीनवरती आहे कोणी? सर सांगा सर. ठीक आहे पहा. सो इथं माझ्याकडनं
दाखवतो, जस्ट वेट. मेडिकल इन्शुरन्स नावाची एक फाईल आहे. लेट मी जस्ट चेक वेदर इट इज या मायक्रोसॉफ्ट. खालची CSV वरची एक्सेल आहे. ओके, लक्षात ठेवा ज्यावेळेस मी CSV म्हणतोय त्या CSVला फक्त आणि फक्त एक शीट असेल. इथं ना दुसरी शीट CSV मध्ये तुम्हाला ॲड करता येत नाही. फक्त आणि फक्त CSVला एक शीट असते, लक्षात घ्या. बट तुमच्याकडनं जर एक्सेल असेल तर एक्सेल कॅन कंटेन द मल्टिपल फाईल्स. इथे तुम्हाला मल्टिपल फाईल्स ॲड करता येतील एक्सेलमध्ये. सो CSV इज ओनली कंटेन्स द सिंगल फाईल, बट एक्सेल कॅन कंटेन द मल्टिपल फाईल्स, आय मीन मल्टिपल शीट्स. क्लिअर? हे इथंच लिहिलेलं आहे, मी काय म्हणणार नाही सांगत. ठीक आहे. कॉमा सेपरेट फाईल ओनली कंटेन द सिंगल शीट ओनली. CSV मध्ये फक्त आणि फक्त सिंगल शीट असेल. रीड कशी करता CSV? PD पांडा फॉर पांडाज डॉट रीड CSV, कारण CSV फाईल आहे. फाईलचं नाव पास करायचं, फाईलचं एक्सटेन्शन द्यायचं, दॅट्स इट. ओके. देन एक्सेल असेल तर एक्सेल कॅन कंटेन ऑर रीड द मल्टिपल शीट. एक्सेलमध्ये एकाच जे काही तुमच्या स्क्रीनवर दिसते ना त्यामध्ये मल्टिपल शीट्स असू शकतात. लाईक इथं एक असेल, त्यानंतर दुसरी याच्या साईडला असेल, तिसरी याच्या साईडला असेल, असं मल्टिपल शीटमध्ये ना सबशीट्स पाहायला मिळतील मला. सो दॅट्स दॅट्स पार्ट्स विच इज रिलेटेड द एक्सेल पार्ट. देन हाऊ टू क्रिएट डेटा फ्रेम. इंटरव्ह्यूवर क्वेश्चन नक्की विचारू शकतो. डेटा फ्रेम कशी क्रिएट करतात. Or tell me the different method if you are appearing as a fresher or might be as an experienced person in this case. So there are 6 methods total. By using that method we can create the data frame. First, by using read CSV or by using read Excel or by using read JSON file, you can also create the data frame. Then by using array you can also create data frame. Also by using dict, list, tuple and series you can also create the data frame. So let's see with the first example, which is read CSV and Excel. So you can see here is a code. So I have assigned one variable which is called as df PD for pandas dot read for reading the CSV, that means read underscore CSV. Then file name, so I have file name called medical insurance dot CSV and df again calling. You can see this one is Excel. ऑब्झर्व करून घ्या 2-3 मिनिट. नंतर मी परत या स्क्रीनला स्विच करत नाही म्हणून म्हटलं. नंतर मी परत पांडाच्या स्क्रीनला असेल ज्युपिटरवरती. पाहून घ्या काय काय कॉलम आहेत, काय काय कंटेंट आहे. पाहिला डेटा? पाहिला का? हो सर. ठीक आहे. पुष्कर, आर यू देअर? सर. टोटल किती हो कॉलम सर. होते? 6 सर. ओके. फर्स्ट कॉलम कोणता होता? सर पहिले 6 फीमेल का मेल. फर्स्ट कॉलम तोच होता ना 6? म्हणजे अथर्व? हे First होतं column? सर आपली अनुक्रमणिक इंडेक्स. अथर्व फर्स्ट कॉलम? एज. ओके. देन कोण आहे? मेघा फर्स्ट कॉलम काय होता? एज. ओके. प्रियंका फर्स्ट कॉलम? एज. ओके. लास्ट कॉलम कोणता होता प्रियंका? लास्ट कॉलम? चार्जेस. ओके. मेघा करेक्ट आहे का? लास्ट कॉलम? 20. रिचार्ज. अरे सॉरी, बरोबर नव्हता कोणता. ओके. सी लास्ट जो होता तो तुमचा टार्गेट कॉलम होता. येस ऑब्विसली दॅट वॉज चार्जेस. पहा ही एक्सेल सॉरी CSV आहे ती रीड कशी करतात. सो DF इज इक्वल्स टू, आणि हा इंडेक्स असतो बाय डिफॉल्ट, हा कॉलम नाही पुष्कर,
हा इंडेक्स असतो, त्याला पकडत नाहीत कॉलम. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हा तुमचा फर्स्ट कॉलम असतो. सो डी एफ इज इक्वल्स टू पी डी डॉट रीड सी एस व्ही. सी एस व्हीचं जे काय नाव ते पास केलं डॉट सी एस व्ही आणि प्रिंट केला डी एफ. ओके, देन आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हे जर फाईल जर किंवा मी जे पूर्ण फोल्डर देतो आहे ते जर तुमच्या डिरेक्टरी आय मीन तुमच्या पी सीमध्ये रन करत असाल ना, तर याचा पाथ या गोष्टी जशा आहेत तशाच ठेवा. मनानं काही आगाऊ कांड करू नका. हे असंच असेल ना, त्या डिरेक्टरीमध्ये जर एक्सेल असेल, त्याच डिरेक्टरीमध्ये सी एस व्ही असेल तरच हे रन होईल, नाही तर रन होणार नाही. मग कुठेतरी डेस्कटॉपला किंवा डाउनलोड जर फेकून टाकलात ना ह्या फायली, तर मग परत तिथला पाथ इथं द्यावा लागेल. आत्ता सांगतोय रॉ स्ट्रिंग वापरा जर भरपूर कॉम्प्लिकेटेड असेल तर, नाहीतर बाय डिफॉल्ट यू कॅन check the path and you can add here. ओके, सो शक्यतो अवॉइड करा. जे फोल्डर दिले ते जशाच तसं राहू द्या आणि कोड रन करायला जा, काही प्रॉब्लेम येणार नाही, बरोबर रन होईल. देन ओके, आता सांगतो लॉजिक कसं काम करतं आहे. सपोज 19 वर्षाची एक व्यक्ती आहे, त्याचं सेक्स हे आहे, BMI त्याचं एवढं आहे, त्याला चिल्ड्रन्स एवढे आहेत, तो स्मोकिंग करतो आहे की नाही, तो या रिजनमध्ये येतो आहे, आणि तर त्याला मेडिकल इन्शुरन्सचा हफ्ता किंवा मेडिकल इन्शुरन्स कितीचे चार्जेस किती असतील. सो अशा लॉजिकवरती काम करते. जस्ट ॲज अ सेकंड, 28 वर्षाचा मेल आहे, त्याचा BMI 33 आहे, चिल्ड्रन्स त्याला टोटल 3 आहेत, तो स्मोकिंग करत नाही, साऊथ ईस्ट हा रिजन आहे, तो चार्जेस C आहे. आता मी कंडिशन देतो, सांगा एखाद्याचा BMI जास्त असेल, तो स्मोकिंग करत असतील आणि चिल्ड्रन समजा 10 असतील, तर त्याचं मेडिकल इन्शुरन्सची कॉस्ट जास्त असेल का कमी असेल? जास्त असेल. का? काय झालं? वेळ नाहीत का? हां किंवा नाही ते तर सांगा. अथर्व, जास्त पण जास्त कारण जास्त कारण कारण एज किती सर? एज मी जास्त सांगितलं, एज जास्त सांगितलं, BMI पण जास्त. एज सोडा, एजचा प्रश्नच नको आहे, मी काढलंच नाही एज. मी आपण यावरती बोलतो, BMI, स्मोकिंग आणि बाकीच्या गोष्टी चिल्ड्रनवरती बोललो. एजचं नावच काढलं नाही आणखी. म्हणजे असे हवेत उत्तर द्यायचे का? जास्त असेल कमी असेल, काय लागली तर लागले, 50% चान्सेस. हे का KBC थोडं चालू आहे? सर डेटा पाहिलं तर तसं कमी. डेटा नाही, मी जनरल विचारतोय. मी डेटा पाहून उत्तर द्या म्हटलं नाही, जनरल विचारतोय. का? कोण सांगेल लास्ट? मी परत हा क्वेश्चन विचारत नाही, डायरेक्ट आन्सर लाईन. कोणाला सांगायची इच्छा आहे? ठीक आहे, असू दे, म्हणजे माहिती नाही. अशा अर्धी आन्सर देऊ नका. स्ट्रॉंग आणि व्हॅलिड रिझन असेल तरच तोंड उघडा. ठीक आहे. फर्स्ट, BMI जास्त असतं म्हणजे तुम्ही भरपूर फॅटी वगैरे आहात, फॅट भरपूर बॉडीला आहे, राईट. एखाद्याचा BMI इट्स नॉर्मली ना ॲव्हरेज 18 BMI मानला जातो आहे. BMI इज नथिंग बट तुमचं ना बॉडी मास इंडेक्स असतो आहे, तुमचं हाईट वेट या गोष्टीचं इट्स लाईक प्रिपोर्शन, आणि त्यानंतर ते काहीतरी बॉडी मास इंडेक्स काढून हे BMI कॅल्क्युलेट केला जातो आहे. आय थिंक 18 हे नॉर्मल आहे. जर BMI वगैरे ते ग्राफ पाहिला का तुम्ही, का समजावून सांगू? पहा, हे माझं काम नाही पण तरी पण सांगतो. दिसतो चॅट? Yes, sir. एक मिनिट ओपन होतं. सी, ही रेंज आहे हेल्दीची आहे. आता याला मला विजिट टू साईड करतो.
ओपन होईल तेपर्यंत असू द्या. आपण डिस्कस करत होतो BMI बद्दल सांगतो. बॉडी मास इंडेक्स इज नथिंग बट BMI. ओके, देन काय झालेला परत प्रॉब्लेम, आय डोंट नो काय प्रॉब्लेम आहे. ओके, सिम्पल सांगतो. ज्याचा BMI जास्त आहे, BMI ची व्हॅल्यू जास्त आहे, दोज आर फॅटी पर्सन्स. सो त्यांना ना इनडायरेक्टली कॅन से हार्ट अटॅक, BP, शुगर या गोष्टींचा ना जास्त प्रॉब्लेम असतो. सो देअर आर हाय चान्सेस की त्यांची ना लाईफ एक्सपेक्टन्सी कमी असेल, राईट. सगळ्यात जास्त मला सांगा BP, शुगर किंवा राईट सर. BP, शुगर किंवा हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम कुणाला येतात? जे ओव्हरवेट आहेत अशा लोकांना असतात ना जास्त. पण लाईक यू कॅन से 80 जास्त वजनवाल्यांना. राईट, 80 to 90% अशा गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकल्स एक्झाम्पल आहे. सो इट इज अ मेन रिझन. सी हे ॲव्हरेज मानलं जातं. हे इमेज होती, लेट इट बी. जे मी 18 सांगितलं ना, दॅट इज ऑन ॲव्हरेज BMI. सो एक गोष्ट तर क्लिअर झाली की BMI जास्त असेल, सो देअर आर हाय चान्सेस की तो लवकर जाऊ शकतो किंवा देअर आर हाय चान्सेस की म्हणजे त्याला काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा हेल्थ रिलेटेड काही इश्यू येऊ शकतात. ओके, सो फर्स्ट रिझन की BMI जास्त असेल तर याची कॉस्ट इन्शुरन्सची जास्त असू शकते. देन टॉकिंग अबाउट द सेकंड पार्ट, इथे बघा BMI 18च्या खाली असेल तर इट्स नो अंडरवेट. 18च्या जर पुढे असेल BMI, आवाज ब्रेक होतोय. आता येतोय का? हॅलो, आवाज येतोय? हॅलो हॅलो सर. आवाज येतोय का? सर हॅलो सर. आवाज येतोय का? हॅलो. हॅलो. चान्सेस की तुमचं ना हे वाढू शकते, इन्शुरन्सची कॉस्ट वाढू शकते. देन स्मोकिंग, अगेन स्मोकिंग पण करत असाल तर देअर आर अगेन हाय चान्सेस की देअर विल बी द कॉस्ट ऑफ इन्शुरन्स विल बी द हाय, कारण तिथे जास्त चान्सेस आहेत तुमचे हेल्थ इश्यूचे किंवा तुम्ही ना लवकर जायचे. सो द मेन रिझन ही BMI जास्त असेल, चिल्ड्रन जेवढे जास्त असेल, स्मोकिंग जेवढी जास्त असेल तेवढे ना तुमचे इन्शुरन्सचे चार्जेस वाढून जातात. जस्ट जनरल और प्रॅक्टिकल सिनारिओ सांगतोय. हा डमी डेटा आहे, लक्षात ठेवा. हा डमी डेटा आहे, हा का ओरिजिनल डेटा नाही. सो देअर माइट बी सम वायोलेशन अबाउट द रिअल लाईफ वर्ल्ड और रिअल वर्ल्ड अँड द डेटा, बट इट्स डमी डेटा. प्लीज टेक अ नोट ऑफ इट. क्लिअर झाला डेटा सेट? आणि आपलं टार्गेट जे आहे येस सर. की लाईक एज समजा 18 असेल, सेक्स जर मेल असेल, BMI एवढा असेल, चिल्ड्रन जर त्याला हे असतील, स्मोकिंगच्या बाबत हे जर असेल, रिजन जर हा असेल, तर इन्शुरन्स चार्जेस काय असतील. फाईन. सो दॅट्स ऑल अबाउट पार्ट द मेडिकल इन्शुरन्स CSV जे आपण आत्ता पाहिली होती. आता सेकंड CSV आपण पाहणार आहोत, ज्या CSVचं नाव आहे एम्प्लॉई सॅम्पल. ओके, सो ही एम्प्लॉई सॅम्पल CSV आहे. यामध्ये कॉलम पहा, आय थिंक इट्स एम्प्लॉई ID. Then next will be the full name of employee, its job title, department, business unit, gender, ethnicity, age, hire date, annual salary, bonus, country, city, and expire date. Sorry, exist date. It's not expiry, it's exist date. Okay, so clear data set काय काय आणि काय आहे, कशाबद्दल डेटा सेट हे तर माहिती झालं. हॅलो. हो सर. ओके, तुम्हाला हवामानाला पण जास्त वेळ का लागतोय? ठीक आहे. सो हा पूर्ण डेटा सेट आहे ज्यामध्ये कॉलम्स आणि हे रोज अशा प्रकारे आहेत. सो तुमचा ना टार्गेट कॉलम मे बी एक्झिस्ट डेट असेल, हे कुठे डिक्लेअर केलं नाही की हसला पाहिजे, बस जस्ट ॲज अ मी की तुमचा टार्गेट कॉलम कोणता एक असेल तर त्यावर प्रेडिक्ट करत आहे, किंवा बाकीचे इनपुट्स ॲज अ पास करा सगळे कॉलम आणि कोणताही टार्गेट कॉलम असेल, सो त्या इनपुट्सवर तुम्हाला टार्गेट कॉलम प्रेडिक्ट करत आहे. सो लेट्स कम बॅक अगेन टू द कोड. सो आता आपण ना एक्सेलसोबत डील करत आहोत. सो दॅट्स वाय आय हॅव टेकन DF इज इक्वल्स टू PD.read_Excel
देन एक्सेलचं नाव एम्प्लॉई सॅम्पल डॉट XLSX. लक्षात ठेवा हे एक्सेल फाईलचं एक्सटेन्शन आहे, CSV सारखं नाही आहे. सो दॅट इज नो एक्सटेन्शन फॉर XLSX. ओके, CSVला CSV येते .CSV, एक्सेल आहे म्हणून असं एक्सटेन्शन. सो मी CSV एक्सेल फाईल मी प्रिंट करून घेतली, तर याचा शेप आहे 1000 रो आणि 14 कॉलम. Then now coming towards the next point, which is nothing but the creating the new data frame. So first आहे empty data frame जर क्रिएट करायची असेल तर df is equals to pd dot data frame and then again calling a df. So हे रन केलं तर तुम्हाला empty data frame भेटेल. सो जर इंटरव्ह्यूने विचारलं की हाऊ टू क्रिएट empty data frame तर हे आन्सर असेल तुमचं. देन सेकंड आहे ॲरेपासून डेटा फ्रेम कशी बनवायची. आपण रँडममध्ये 4 फंक्शन पाहिले होते. कोणी सांगेल कोणते ते 4 फंक्शन, सब फंक्शन सॉरी रँडममध्ये. हो सर. सांगा. रँड इंट, त्यानंतर रॅन एफ आणि रँड एन. ओके, फाईन. ओडी इज गॉसियन कर्व कोणी सांगेल, आणि गॉसियन कर्वचा यूज कोणत्या रँडम नॉट रँडमध्ये केला जातो. अथर्व सोडून. गॉसियन कर्व कोणत्या रँडम नॉट रँडमध्ये वापरतात. अथर्व सोडून बाकी. काय झालं. हॅलो आहात ना. Yes, sir. मग का शांत बसता, डेड बॉडी बसल्यासारखं. हां नाही 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 काहीच नाही, चुपचाप. मग आवाज येतो का नाही कसं ओळखायचं. किमान येते तर हो, नसेल तर नाही म्हणून सांगा. शांत बसते तर काय ओळखू. आवाज येत नाही का शांत आहेत का येतच नाही आन्सर. ठीक आहे, मला तरी काय करायचं, येत असेल किंवा नसेल इट डझंट मॅटर. मी माझं शिकवायचं काम करतो. तुम्ही हो किंवा नाही म्हणा, डझंट अफेक्ट. तुमचं म्हणजे तुमच्या नशिबात जे असेल ते होणारच असेल तर मी पण थांबू शकणार नाही. ओके. रँड एन मध्ये सर. ओके, रँडममध्ये काय वापरतात. गॉसियन कर्व. ओके, गॉसियन कर्व किंवा ते स्टँड नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड कर्व प्लस C मायनस सिग्मा. एक साईड पॉझिटिव्ह एक साईड निगेटिव्हमध्ये असेल 0. आठवलं अथर्व. हो सर. कधी दुसरीने सांगितलं नंतर. नाही सर, तुम्ही अथर्व सोडून म्हटले होते ना. तुम्ही त्या दिवशी मी डाऊट विचारला होता तेव्हाच सांगितलं होतं. हां ठीक आहे. पुष्कर तुला काय झालं होतं. Sir, आठवत नाही. वा, च्यवनप्राश चालू करायला लागेल आता मग. ठीक आहे, पाहिजे एम्प्टी डेटा फ्रेम कशी क्रिएट करायची. तर DF इज गोज टू PD डॉट डेटा फ्रेम आणि इथं फक्त एम्प्टी राऊंड ब्रॅकेट पास करा आणि DF प्रिंट करा. सो तुम्हाला एम्प्टी डेटा फ्रेम भेटून जाईल. देन ॲरेपासून डेटा कशी क्रिएट करायची. सो ॲरे इज इक्वल्स टू NP डॉट रँडम डॉट रँडेन. देन स्टार्ट विल बी ॲट 10, एंड विल बी ॲट 20. साईज असेल 10x4 मीन्स 10 रो 4 कॉलम. प्रिंट केलं तर हा ॲरे भेटला. आता मला ॲरे टू डेटा फ्रेम कन्वर्जन करायचं आहे. सो युझिंग द सेम लॉजिक DF इज इक्वल्स टू PD डॉट डेटा फ्रेम आणि इथं आपण मग अशी काय पास केलं होतं प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आठवते. जस्ट गो ऑन दी अबोव्ह साईड. एम्प्टी पास केलं होतं म्हणून एम्प्टी डेटा फ्रेम आली ती. पण आता मी एम्प्टीच्या ठिकाणी ॲरे टाकेन म्हणजे डेटा फ्रेम जो काय ॲरे आहे तो डेटा फ्रेममध्ये कन्वर्ट होऊन मिळेल. सो यू कॅन सी दिस इज युअर नो अपडेटेड डेटा फ्रेम. क्लिअर. येस सर. ही असेल ते तुमचा रो असेल हा, देन हा रो असेल आणि कॉलम असेल तर हा लाईक 11 ते 17, देन 15 ते 17 हे तुमचे कॉलम्स असतील. देन नेक्स्ट मी चेक करतो लाईक ह्या DFचा ना डेटा टाईप कोणता आहे. सो टाईप ऑफ DF इज इक्वल्स टू इट शोज पांडाज कोर फ्रेम डेटा फ्रेम टाईप आहे म्हणजे पांडाज डेटा फ्रेम आहे म्हणतो तो. देन हाऊ वी कॅन क्रिएट द डेटा फ्रेम बाय युजिंग लिस्ट. सो सिम्पल एक लिस्ट घेतली मी. लिस्ट 1 इज इक्वल्स 3 4 5 7 9. DF इज PD डॉट डेटा फ्रेम. लिस्ट अगेन इथं मी पास केली आणि DF1 प्रिंट केलं तर हे अशी काहीतरी आउटपुट भेटली डेटा फ्रेम. देन बाय युजिंग टप्पल सेम लॉजिक आहे, काय वेगळं नाही. सो लिस्टच्या ठिकाणी फक्त टप्पल असाइन केलं आणि तर स्क्वेअर ब्रॅकेटच्या ठिकाणी राऊंड ब्रॅकेट. देन टप्पल इज इक्वल 3 4 59 and 6. DF इज इक्वल टू PD डॉट डेटा फ्रेम. ॲडेड दिअर टप्पल
जो व्हेरिएबल होता टपल तो ॲड केला आणि df1 कॉल केलं. सो df1चं आन्सर हे असं असेल, टपल डेटा फ्रेम. देन क्रिएटेड बाय युजिंग डिक्शनरी. डिक्शनरीचा यूज करून ना कसं बनवायचे डेटा फ्रेम. सो या ठिकाणी पहा, एच्या व्हॅल्यू या आहेत. ए इज की बट व्हॅल्यू या आहेत. बी इज की अगेन व्हॅल्यूज विल बी दिस. सी ही की असेल आणि त्याची व्हॅल्यू या असतील. सो दॅट इज द बेसिक. देन डी एफ इज इक्वल टू पी डॉट डेटा फ्रेम आणि हा सगळा पूर्ण तुमचा डी एफ असेल. ओके. सो ही जी काय डेटा फ्रेम आहे बाय युजिंग डिक्शनरी आपण ही जी काय डिक्शनरी आहे या डिक्शनरीला आपण डेटा फ्रेममध्ये कन्वर्ट करणार आहोत. सो डी एफ इज इक्वल्स टू पी डॉट डेटा फ्रेम हे D1 असेल जे की डिरेक्टली मी कॉल करतो आहे आणि DF परत मी प्रिंट करतो आहे. सो आउटपुट त्याचं हे असेल. क्लिअर? हो सर. काय Yes, sir. आज जे काय झालं त्यामध्ये नाही Yes, सर. sir. बेसिक होतं. उद्यापासून कोड्स चालू होतील. हे फक्त थेरॉटिकल आणि बेसिक कोड्स होते, बट एक्झॅक्ट ना उद्यापासून डीपमध्ये आपण चालू करू पांडाज. काय डाऊट्स नसतील तर मग इथं थांबवत असाइनमेंट स्टार्ट करा सोडवायला. मी दिलेले आहेत 4, 5, 6 3 असाइनमेंट एकदा दिलेले आहेत. ओके. Yes, sir.